ഹായ് ഫ്രണ്ട്സ്, ഞാൻ ഇന്ന് നിങ്ങളോട് കേട്ടറ്റ് കാറ്റഗറി 3 ഹിന്ദി 2019 ജാനുവരി ഫെബ്രുവരി മാസം നടന്ന പരീക്ഷയിലെ ചോദ്യങ്ങളാണ് ഷെയർ ചെയ്യാൻ വേണ്ടിയിട്ട് ആഗ്രഹിക്കുന്നത്. അപ്പോൾ നമുക്ക് ചോദ്യത്തിലേക്ക് കിടക്കാം. स्पष्ट रूप से नायिका भेद पर रसमंजरी नामक पुस्तक लिखने वाले प्रथम भक्त कवि हैं नंददास। और अगला प्रश्न देखिए, निजी भाषा उन्नति अहै सब उन्नति का मूल किसकी साहित्यिक सूक्ति है? आंसर है ऑप्शन डी भारतेंदु हरिश्चंद्र की। और अगला प्रश्न यह है, इनमें व्याकरणिक दृष्टि से सही वाक्य है? ऑप्शन बी अध्यापिका ने पाठ पढ़ाया। और अगला प्रश्न है, इनमें प्रथम तार सप्तक के कवि है? ऑप्शन ए गजानन माधव मुक्तिबोध। അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് കടക്കാം. ചോദ്യം ഇതാണ്, द्विवेदी युग नामकरण किसके नाम पर किया गया है? आंसर है ऑप्शन डी महावीर प्रसाद द्विवेदी के नाम पर। और अगला प्रश्न यह है, कवि वचन सुधा पत्रिका किसने निकाली? आंसर इതാണ് भारतेंदु हरिश्चंद्र। അടുത്ത ചോദ്യം ഇതാണ്, प्रसाद पंत निराला और महादेवी वर्मा मूलतः किस श्रेणी के कवि है? आंसर है ऑप्शन सी छायावाद के। और अगला प्रश्न यह है, शोक किस रस का स्थायी भाव है? आंसर है करुणा रस का। और अगला प्रश्न यह है, आप देखिए, दुर्गावती नामक ऐतिहासिक नाटक की रचना किसने की? आंसर है बद्रीनाथ भट्ट। അടുത്ത क्वेश्चन ഇതാണ്, सूरदास ने किस भाषा में सूर सागर की रचना की? आंसर व्रज। അടുത്ത ചോദ്യം ഇതാണ്, आग की हंसी किसकी रचना है? आंसर है रामदर्श मिश्र। അടുത്ത ചോദ്യം, श्रृंगार बत्तीसी और श्रृंगार लतिका के रचनाकार है? आंसर है द्विजदेव। അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം, इनमें അനുനാസികത ചിഹ്ന യുക്ത ശബ്ദ है? ആൻസർ ഓപ്ഷൻ ബി കുവാം. അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് നോക്കാം. അടുത്ത ചോദ്യം ഇതാണ്, हिंदी साहित्य के आधुनिक काल का आरंभ कब से माना जाता है? आंसर ऑप्शन बी 19वीं शताब्दी के आरंभ से। അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം, हर्षंग परसाई की किस व्यंग्य रचना को साहित्य अकादमी पुरस्कार मिला था? आंसर ऑप्शन बी विकलांग श्रद्धा का दौर। അടുത്ത ചോദ്യം, इनमें कौन सी बोली पश्चिमी हिंदी उपभाषा के अंतर्गत आती है? आंसर ऑप्शन सी ब्रज भाषा। അടുത്ത ചോദ്യം, കവിക്കുൽ കൽപ്പതരു के रचयिता कौन है? ऑप्शन डी चिंतामणि अതാണ് ആൻസർ. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം, हिंदी साहित्य के बहुमुखी उन्नति का काल किसे कहा गया है? आंसर आधुनिक काल को. അപ്പോൾ നമുക്ക് അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് പോകാം. അടുത്ത ചോദ്യം ഇതാണ്, हजारी प्रसाद द्विवेदी के मधु में अर्ध प्रामाणिक रचना है? ऑप्शन सी आंसर है पृथ्वीराज रासो. അടുത്ത ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം, वर्ष 2011 में साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रेहन पर रख दो किस विधा की रचना है? आंसर सी ऑप्शन सी उपन्यास. അടുത്ത ചോദ്യം, चित्रकूट के सोलंकी राजा रुद्र ने किसको कविभूषण की उपाधि दी थी? आंसर ऑप्शन सी भूषण. അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം, कृष्णा सोबती का साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त उपन्यास है? ऑप्शन ए जिंदगी नामा सिंधारुख इതാണ് ആൻസർ. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം, पंचपरमेश्वर कहानी किसकी है? आंसर है प्रेमचंद की. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് നോക്കാം. അടുത്ത ചോദ്യം ഇതാണ്, रामचरित मानस को आश्रय करके लिखी गई रचना कौन सी है? आंसर ऑप्शन डी रामचंद्रिക. അടുത്ത ചോദ്യത്തിൽ നമുക്ക് നോക്കാം, वर्ष 1934 में स्थापित प्रगतिशील लेखक संघ के सभापति कौन थे? ऑप्शन ए प्रेमचंद ആണ് ആൻസർ. അടുത്ത ചോദ്യം, उदय प्रकाश की किस रचना को साहित्य अकादमी पुरस्कार मिला है? आंसर ऑप्शन बी मोहनदास. അടുത്ത ചോദ്യം, इनमें कृष्ण भक्ति शाखा के कवि है? ऑप्शन बी ആണ് സൂർദാസ് ആണ് ആൻസർ. അടുത്ത ചോദ്യം, इनमें कबीर की रचना है? ऑप्शन सी साकी. അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് കിടക്കാം. ചോദ്യം ഇതാണ്, फोर्ट विलियम कॉलेज की स्थापना कहाँ हुई थी? आंसर ऑप्शन सी कोलकाता में. അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം, पेड़ से पत्ते गिरे इस वाक्य में पेड़ से में प्रयुक्त कारक है? ऑप्शन सी अपादान कारक. അടുത്ത ചോദ്യം, व्याकरणिक दृष्टि से सही वाक्य चुनकर लिखें. അപ്പോൾ ആൻസർ ഇതാണ്, വിദ്യാർത്ഥിയോ ജൽദി ആവോ. അടുത്ത ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം,
सरस्वती पत्रिका में प्रकाशित चंद्रधर शर्मा गुलेरी जी की महत्वपूर्ण कहानी कौन सी है? आंसर ऑप्शन डी, उसने कहा था. അടുത്ത ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം. पंडित रामचंद्र शुक्ल मुख्य रूप से किस विधा के लिए प्रसिद्ध है? ആൻസർ ഓപ്ഷൻ ബി, നിബന്ധ്. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് നോക്കാം. 104ാമത്തെ ചോദ്യം നോക്കാം. हरी बिंदी कहानी की लेखिका कौन है? ऑप्शन बी, मृदुला गर्ग ആണ് ആൻസർ. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. वल्लभाचार्य का प्रवर्तित मार्ग का नाम है? ऑप्शन ए, पुष्टि मार्ग ആണ് ആൻസർ. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. वर्ष 2008 में व्यास सम्मान से पुरस्कृत मन्नू भंडारी की आत्मकथा का नाम है एक कहानी ये भी. അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. प्रिय प्रवास के संबंध में सही प्रस्ताव है? അപ്പോൾ മുകളിൽ കൊടുത്തിരിക്കുന്നതിൽ ഓപ്ഷൻ ഡി ആണ്, ഉപയുക്ത സഭിയാണ് ആൻസർ. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം. ആധേ അധൂരെ നാടക രചനാകാർ ഹെ? ഓപ്ഷൻ സി, മോഹൻ രാകേഷ്. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് കിടക്കാം. हिंदी साहित्य क्षेत्र में समालोचना के लिए विख्यात है? ऑप्शन ए, नगेंद्र. അടുത്ത ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം. भारतेंदु हरिश्चंद्र का पूर्ण प्रकाश और चंद्रप्रभा उपन्यास किस कोटि की रचना है? ऑप्शन ए, सामाजिक उपन्यास. അടുത്ത ചോദ്യം. सूफी कवियों की भाषा होती है अवधी. അടുത്ത ചോദ്യം. इनमें मलिक मोहम्मद जायसी की रचना है पद्मावत. അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. इनमें जैनेन्द्र कुमार का उपन्यास है परख. അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് കടക്കാം. दही शब्द किसमें आता है? आंसर बी, पुल्लिंग शब्दों में. അടുത്ത ചോദ്യം. इनमें रीति मुक्त कवि है? ऑप्शन सी, घनानंद. वर्तनी परक दृष्टि से सही शब्द है? ऑप्शन बी, बड़पन. लल्लू लाल जी का प्रेम सागर नामक ग्रंथ की कथा किसके आधार पर है? ऑप्शन ए, भागवत की. അടുത്ത ചോദ്യം. बाणभट्ट की आत्मकथा किस तरह की रचना है? ऑप्शन सी, उपन्यास. അടുത്ത ചോദ്യം. ആധുനിക യുഗ് की देन किसे मानते हैं? उपन्यास को. അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് പോകാം. ചോദ്യം ഇതാണ്. वर्ष 2013 में हिंदी साहित्य के लिए किसको ज्ञानपीठ पुरस्कार मिला? ऑप्शन सी, केदारनाथ सिंह ആണ് ആൻസർ. അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് കിടക്കാം. केरल की वर्तमान शैक्षिक उपगम ए छात्र केंद्रित है, चाइल्ड सेंटर्ड ആണ് ആൻസർ. അപ്പോൾ അടുത്തത്. डाल्टन योजना का दूसरा नाम क्या है? ऑप्शन डी, प्रयोगशाला योजना. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് കിടക്കാം. इनमें कौन सा कार्य रचनात्मक आकलन का साधन नहीं है? അപ്പോൾ ഓപ്ഷൻ സി, कालांत मूल्यांकन. അതാണ് ആൻസർ. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം. छात्र की वैयक्तिक विभिन्नता को मानते हुए वाइगोट्स्की ने एक सिद्धांत पेश किया. सिद्धांत का नाम क्या है? आंसर निगर्दम विकास क्षेत्र का सिद्धांत. അടുത്ത ചോദ്യം. पाठ्य योजना किसके लिए तैयार की जाती है? ऑप्शन सी, दैनिक आयोजन के लिए. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് കിടക്കാം. ചോദ്യം ഇതാണ്. इनमें पाठ्य सहगामी कार्य नहीं है? आंसर ऑप्शन डी, शिक्षा आयोग की नियुक्ति. അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. निम्नांकित में कौन सा प्रस्ताव भाषा शिक्षण का सामान्य सिद्धांत नहीं है? ऑप्शन डी, रूपरेखा सिद्धांत. അടുത്ത ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം. इनमें मौखिक भाव प्रकाशन का कार्य नहीं है? आंसर ऑप्शन बी, श्रुतलेख. അടുത്ത ചോദ്യം. भाषा का शुद्ध रूप पहचानने में छात्रों को सक्षम और समर्थ बनाना किसका उद्देश्य है? ऑप्शन बी, व्याकरण शिक्षण का. അടുത്ത ചോദ്യം. विस्तृत पाठ्यक्रम की परिकल्पना किस प्रकार के छात्रों के लिए है? ऑप्शन ए, प्रतिभावान. അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് നോക്കാം. ചോദ്യം ഇതാണ്. इनमें अधिगम की सहायक सामग्री नहीं है? आंसर परियोजना. അടുത്ത ചോദ്യം. अध्यापक स्वयं या छात्रों की सहायता से संकेतों के आधार पर रचना शिक्षण करने की विधि? ऑप्शन बी, रूपरेखा विधि. അടുത്ത ചോദ്യം. यंत्रों की सहायता से भाषा सिखाने का स्वप्रयत्नपूर्ण तथा उपयोगी शिक्षण अभिकरण है भाषा प्रयोगशाला. അടുത്ത ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം. अनुलेख किस भाषाई कौशल बढ़ाने के लिए सहायक है? ऑप्शन ए, लेखन ആണ് ആൻസർ. അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. ज्ञात से अज्ञात की और यह भाषा शिक्षण में किसके अंतर्गत आता है? ऑप्शन सी, शिक्षण सूत्र के अंतर्गत आता है. നമുക്ക് അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നീങ്ങാം. ചോദ്യം ഇതാണ്. हिंदी शिक्षण प्रक्रिया में अखबार पत्रिकाएं आदि का इस्तेमाल
किस रूप में किया जा सकता है? आंसर ऑप्शन ए सहायक सामग्री के रूप में। അടുത്ത ചോദ്യം इनमें किसको भाषा के सामान्य कौशलों में नहीं गिना जाता? ऑप्शन बी चित्रांकन। അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം उपचारात्मक शिक्षण का उद्देश्य है बालकों का शैक्षिक पिछड़ापन दूर करना। അടുത്ത ചോദ്യം अनुकरण विधि किस भाषाई कौशल बढ़ाने के लिए अधिक लाभदायक है? ऑप्शन सी वाचन। അടുത്ത ചോദ്യം निम्नांकित में कौन सा गुण उचित पाठ्य पुस्तक के लिए सही नहीं है? ഓപ്ഷൻ സി പൗരാണികത. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് കടക്കാം. ചോദ്യം ഇതാണ്, भाषण कौशल बढ़ाने के लिए उपयुक्त नहीं है? ऑप्शन डी मौनवाचन. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം. लेखन कौशल बढ़ाने के लिए सहायक नहीं है? ऑप्शन डी रेडियो नाटक सुनने का अवसर. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം वर्तनी की दृष्टि से कौन सा शब्द सही है? ऑप्शन बी आशीर्वाद. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. निश्चित स्पष्ट एवं संक्षिप्त उत्तर वाला होना यह किस प्रकार के प्रश्न का गुण है? ऑप्शन बी वस्तुनिष्ठ. അടുത്ത ചോദ്യം माध्यमिक शिक्षा में सुधार कराने के लिए 1948 में आयोजित समिति के अध्यक्ष कौन थे? ऑप्शन ए ताराचंद. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം संशोधन किस गतिविधि का सोपान है? അപ്പോൾ ആൻസർ ഓപ്ഷൻ ബി ലേഖൻ का. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് കടക്കാം. ചോദ്യം ഇതാണ്, शिक्षण प्रक्रिया के साथ चलने वाली प्रक्रिया है? ऑप्शन ए आकलन. അടുത്ത ചോദ്യത്തിലേക്ക് നമുക്ക് നോക്കാം. श्रवण कौशल को विकसित करने के लिए उपयुक्त विधि है? ऑप्शन ए श्रुतलेख. അടുത്ത ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം. एक विद्यालय में हिंदी दिवस के उपलक्ष्य में पोस्टर रचना प्रतियोगिता चलाई गई. यह गतिविधि किससे संबंध रखती है? ऑप्शन ए पाठ्य सहगामी गतिविधि से. അപ്പോൾ ലാസ്റ്റ് ക്വസ്റ്റ്യൻ ഇതാണ്, इनमें सामाजिक ज्ञान निर्मितिवाद के प्रणेता कौन है? ഓപ്ഷൻ ബി ലെവ് എസ് വൈഗോർസ്കി. അപ്പോൾ സോഷ്യൽ കൺസ്ട്രക്റ്റിവിസം അല്ലേ. അപ്പോൾ എല്ലാവർക്കും താങ്ക് യു. ഇനിയും ഇതുപോലെയുള്ള വീഡിയോകൾ ചേർക്കണമെങ്കിൽ തീർച്ചയായും നിങ്ങൾ പറയണം. അപ്പോൾ എല്ലാവർക്കും താങ്ക് യു.